महत्त्वाची आहे, कारण पुण्यासह राज्यात तापमानाचा पारा आता वाढताना दिसतोय। पुण्यात पारा 40 अंश सेल्सिअस वरती गेलेला आहे। विदर्भ मराठवाड्यामध्ये सुद्धा ऊन बरंच तापत असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळत आहे। तर आतापर्यंत राज्यात उष्माघाताचे 23 रुग्ण आढळले। यामुळे आरोग्य विभाग सुद्धा सज्ज झालाय। विशेष कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कक्ष सुद्धा सज्ज ठेवण्यात आलेले आहे। उष्माघाताचे रुग्ण कुठे आढळले आहेत बघूयात। राज्यात उष्माघाताचे एकूण 23 रुग्ण आहे। गडचिरोलीमध्ये उष्माघाताचे 4 रुग्ण आढळलेले आहेत। बुलढाणा नागपूरमध्ये प्रत्येकी 3 रुग्ण आढळले आहेत। परभणी पालघर लातूरमध्ये प्रत्येकी 2 उष्माघाताचे रुग्ण आढळले। नांदेड नाशिक धाराशिव रायगड सांगली ठाणे वर्ध्यात प्रत्येकी 1 रुग्ण। मात्र या संदर्भात काळजी कशी घ्यायची ते देखील आपण बघूयात। उन्हापासून बचाव स्वतःचा कसा करायचा, सकाळी लवकर आपण पाहतोय किंवा संध्याकाळी कामाचं वेळापत्रक आखायला हवं। पांढऱ्या किंवा हलक्या रंगाचे सुती आणि आरामदायक कपडे परिधान करावे। उन्हात जाताना टोपी स्कार्फ किंवा छत्रीचा वापर करावा। भरपूर पाणी प्या। ताज्या फळांचा रस, लिंबू पाणी, ताक, कोकम सरबत घ्या। हलका आहार घ्यावा। कोल्ड ड्रिंक्स मात्र टाळावे। तर एकंदरीत आपण जर बघितलं तर राज्यात आता उष्माघाताचे 23 रुग्ण आढळलेले आहेत। त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं अतिशय गरजेचं सध्या दिसतंय।